Good morning, student. We are going to study in class 10th, chapter number 2, Pythagoras theorem. In the previous standard, we were studied about what is meant by Pythagoras theorem and what is the theorem. म्हणजे 7वीच्या वर्गापासून आपण पायथागोरस थेरमचा अभ्यास करत आहोत. गेल्या वर्षी सुद्धा आपण पायथागोरस थेरम पाहिलेला आहे, परंतु the proof of Pythagoras theorem I have seen in 10th class. Now, what is the theorem or what is the definition of Pythagoras theorem? In a right angle triangle, look at this figure. In a right angle triangle, square of the hypotenuse is equal to the sum of squares of the remaining two sides. म्हणजे what is the theorem? Pythagoras theorem काय आहे? In a right angle triangle, in a right angled triangle, the square of hypotenuse is equal to the sum of squares of remaining two sides. The sum of squares of remaining sides. What is the meaning of this sentence? काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. हे थेरम आपण यावर्षी याचा प्रूफ पाहणार आहोत, परंतु याच्यावरची जी उदाहरणं आहेत किंवा हे जनरल हा जो थेरम काय आहे हे आपण 7वीच्या वर्गापासून पाहता आलेलो आहे. इथं कर्ण कोणता आहे, कर्ण कशाला म्हणायचं, विच इज द हायपोटेनियस इन दिस राईट अँगल ट्रायंगल. द साइड अपोजिट टू 90 अँगल इज कॉल्ड हायपोटेनियस. 90 अंश कोणासमोरील जी बाजू असते त्याला आपण हायपोटेनियस असं म्हणतो. मग या बी कोणासमोरची बाजू आहे एसी, म्हणून एसी हा झाला त्याचा हायपोटेनियस. देयरफॉर AC चा वर्ग काय म्हणतं, इन अ राईट अँगल ट्रायंगल स्क्वेअर्स ऑफ हायपोटेनियस म्हणजे हा किती असतो, तर उरलेल्या बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका. उरलेल्या बाजू कोणत्या, AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. म्हणजेच समजा जर एखादा काटकोन त्रिकोण असेल तर त्या काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो समजा. आणि मग आता याच्या पुढे जाऊन आपल्याला व्हॉट इज मीन बाय पायथागोरन ट्रिपलेट. व्हॉट इज मीन बाय ट्रिपलेट कशाला म्हणायचं, पायथागोरन ट्रिपलेट कसं ओळखायचं. जर समजा तुम्हाला एखाद्या त्रिकोणाच्या 3 बाजूंच्या लांबी दिलेली असतील तर त्या बाजूवरून तो त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे का नाही ते आपल्याला ओळखता येतं. कसं ओळखता येतं, नेहमी लक्षात ठेवायचं की काटकोन त्रिकोणामध्ये सर्वात मोठी बाजू म्हणजे हायपोटेनियस असतो. सर्वात मोठी बाजू कोणती असते, हायपोटेनियस, कारण सगळ्यात मोठा अँगल हा 90 डिग्रीचा आहे. इन द प्रिव्हियस स्टँडर्ड 9th स्टँडर्ड वी आर स्टडीड अबाउट द इक्विलॅटरल ट्रायंगल अँड इक्विअँगुलर ट्रायंगल. जर समजा एखाद्या त्रिकोणाचे 3 कोन किंवा 3 बाजू सारख्या असतील तर त्याच्याबद्दलचा गुणधर्म आपण, किंवा एखादा ट्रायंगल जर आयसोसिलेस ट्रायंगल असेल, समद्विभुज त्रिकोण असेल, किंवा एखाद्या ट्रायंगल मध्ये मोठा कोन त्याच्या समोरील बाजू मोठी असते, लहान कोन त्याच्या समोरील बाजू लहान असते, हे थेरम आपण गेल्या वर्षी अभ्यासलेले आहेत. त्याचाच आधार घेऊन या A, B आणि C पैकी B हा कोन मोठा आहे म्हणून, कारण 90 अंशाचा एकही कोन नाही दुसरा, मग या कोनाचं माप जर जास्त असेल तर याच्या समोरील बाजू सुद्धा सर्वात मोठी असते. म्हणून आपण या ट्रायंगल्स मध्ये हायपोटेनियस ही सगळ्यात मोठी बाजू समजू शकतो. मग
आपण असं ठरवायचं की समजा जर दिलेल्या त्रिकोणामध्ये 3 बाजू दिलेल्या असतील तुम्हाला, समजा इथं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो, 11, 60 and 61. These are the sides of the triangles. यात काय 3 त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत, एका त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत. तर हे पायथागोरन ट्रिपलेट आहे का नाही ते ओळखायचं आहे. मग कसं ओळखायचं? याच्यामधली सगळ्यात मोठी बाजू कोणती, म्हणजे सगळ्यात मोठी संख्या कोणती त्याचा विचार करायचा. विच इज द ग्रेटर नंबर? देयर इज 60. नाव स्क्वेअर ऑफ greatest side is equal to 60 square. सगळ्यात मोठ्या बाजूचा वर्ग केला. जर तुम्ही याचा वर्ग केला तर तो येतो 3721, 3721. आणि मग त्याच्यानंतर स्क्वेअरेसेस ऑफ द सम ऑफ स्क्वेअरेसेस ऑफ रिमेनिंग साइड्स, म्हणजे आता राहिल्या कोणत्या, 61 केल्यानंतर 11 आणि 60, रिमेनिंग साइड्स इज इक्वल टू काय? रिमेनिंग साइड्स कोणत्या साइड्सचा स्क्वेअर करायचा? 1 इज 11 स्क्वेअर प्लस 60 स्क्वेअर. 11 स्क्वेअर 121 प्लस 60 स्क्वेअर 3636. Now adding both these 1 and 0 1, 2 and 0 2, 1 and 6 7, and 3 is to 3. There is 3721. Both the values are same. म्हणजेच मोठ्या संख्येचा जर वर्ग केला तर तो उरलेल्या दोन संख्येच्या वर्गाच्या बेरजे इतका येतो. म्हणून इथं आपण असं म्हणू शकतो 61 चा वर्ग बरोबर आहे 11 चा वर्ग अधिक 60 चा वर्ग. आणि मग आपल्याला असं सांगता येईल किंवा असं म्हणता येतं, जर असं आलं मोठ्या संख्येचा वर्ग उरलेल्या दोन संख्येच्या वर्गाच्या बेरजे एवढा आला तर आपण असं म्हणू शकतो, काय म्हणू शकतो? These 3 numbers are Pythagorean triplets. तर या 3 संख्या ज्या दिलेल्या आहेत या पायथागोरसचे ट्रिपलेट्स आहेत. आणखी एखादं उदाहरण याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता दुसरं, की पायथागोरन ट्रिपलेट आहे का नाही ते पडताळा घेऊ शकतो. काय घेऊ शकतो? समजा 7, 9 आणि 5. These 3 numbers are Pythagorean triplets or not. म्हणजे आपल्याला हे 3 संख्या पायथागोरनचे ट्रिपलेट आहेत का नाहीत ते ठरवायचं आहे. मग आपण अगोदर असा विचार करायचा कोणती साईड याच्यात सगळ्यात मोठी आहे ती अगोदर विचार करायचा. मग कोणती साईड मोठी म्हणजे कोणती संख्या मोठी? 9. नाउ स्क्वेअर ऑफ द 9 इज 9 into 9 81. The sum of squares of remaining two sides. The sum of squares of remaining two sides 7 square plus 5 square. What is the 7 square? 7 square is 49 plus 5 square is 25. Therefore, adding both these 9 and 5, 14 plus 3 and 4, 74. Here is the sum of both these squares of 5 and 7 is 74 and square of 9 is 81. Now we say that, what do we say that? These 3 numbers are not a Pythagorean triplet. म्हणजे या 3 संख्या पायथागोरनचं ट्रिपलेट नाही. म्हणजे तुमच्या पटपट तुम्हाला असे याच्यावरची उदाहरणं सोडवता येतात. सगळ्यात मोठी संख्या घ्यायची आणि ती संख्या त्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या दोन संख्येच्या वर्गाच्या बेरजे इतका आला तर म्हणायचं पायथागोरन ट्रिपलेट आहे. जर नाही आला तर पायथागोरनचा ट्रिपलेट नाही असं म्हणायचं. मग हे सांगत असताना आपण आणखी एखादं उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर एखादं उदाहरण तुम्हाला सांगतो. 3, 4, 5. आर दीज 3 numbers are Pythagorean triplets? काय सिंपल मेथड आहे. काय करणार तुम्ही अगोदर 5 स्क्वेअर मोठी संख्या 5 आहे म्हणून 5 स्क्वेअर is 25. Now remaining two sides, so the sum of
3 square plus 4 square. 3 square is 9 plus 4 square is 16. Adding both these, there is 25. 9 plus 16 is 25. Therefore, we say that, what we say that 5 square is equal to 3 square plus 4 square. It means that these three are a Pythagorean triplet. या तीन संख्या पायथागोरसचा ट्रिपलेट आहेत. जर पायथागोरस ट्रिपलेट असतील तर मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या दोन संख्येच्या वर्गाच्या बेरजे इतका येतो. म्हणजे हे पायथागोरन ट्रिपलेट आहे का नाही हे ओळखण्याची पद्धत आहे किंवा अशा पद्धतीने आपण हे ओळखू शकतो. मग याच्या पुढे जाऊ. आता आपण गेल्या वर्षीच अभ्यासलेले काही एक दोन थेरम्स आहेत त्यांचे फक्त या ठिकाणी रिवाइज करणार आहोत. त्याची प्रूफ आपण आणि पायथागोरस थेरमची प्रूफ पण आपण पुढच्या याच्यामध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत अगोदर आपण व्हॉट इज मीन बाय 30, 60, 90 theorem and 30, 60, 90 theorem. Triangles theorem. 30, 60, 90 theorem. 30, 60, 90 त्रिकोणाचे प्रमेय ट्रायंगल theorem. जर एखाद्या त्रिकोणाचे कोन if the angles of a triangle, if the measures of angles of a triangles are 30, 60 and 90, 30, 60 and 90, then PQR, here is 30, here is 60. If the measures of angles of a triangles are 30, 60 and 90, then what is the result? Then the side opposite to 30 angle, the side opposite to 30 angle is half of the hypotenuse, is half of the hypotenuse. Which is the side opposite to 30 angle? The side opposite to 30 angle is QR. Therefore QR is half of the hypotenuse. Half of the hypotenuse. Which is the hypotenuse? In this case, QR is equal to 1 by 2 into PR is the first result. And second is that if the side opposite to 60 angle, side opposite to 60 angle, which is the side opposite to 60 angle? PQ is under root 2 by 3 of the हायपोटेन्युस. म्हणजेच जर समजा एखाद्या त्रिकोणाचे कोन 30 अंश, 60 अंश आणि 90 अंश असतील तर 30 अंश कोनासमोरील बाजू काय असते? 30 अंश कोनासमोरील बाजू, 30 अंश कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या 1/2 पट असते, कर्णाच्या 1/2 पट असते आणि 60 अंश कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. म्हणजे 60 अंश कोनासमोरची बाजू आहे PQ, म्हणून ती आहे अंडर रूट 3 by 2 into PR, म्हणजे कर्णाच्या 1/2 पट असते. नेक्स्ट हे झाल्यानंतर आणखी एक थेरम आपण गेल्या वर्षीच्याच अभ्यासक्रमाला अभ्यासलेला आहे. द नेम ऑफ द थेरम इज 45, 45, 90 ट्रायंगल थेरम. म्हणजे 30, 60, 90 झाल्यानंतर 45, 45, 90 त्रिकोणाचं प्रमेय सुद्धा आपण गेल्या वर्षीच्या अभ्यासक्रमाला अभ्यासलेला आहे. व्हॉट इज दिस थेरम? नाउ इफ द मेजर्स ऑफ एंगल्स ऑफ अ ट्रायंगल आर 45, 45 and 90 डिग्रीज. म्हणजे जर दिलेल्या त्रिकोणाचे कोन किती असतील? 45, 45 आणि 90. तर काय? तर 45 अंश कोनासमोरील बाजू, द साइड अपोजिट टू 45 degree is side opposite. Which is the side opposite to 45 degrees? Here is confusion. There are two 45 degrees angles. One is A and second is C. Now which side is given here? 45 opposite to 45. 45 अंश कोनासमोरची बाजू म्हटल्यानंतर तुम्ही कोणते घेणार? पटकन तुम्ही BC सांगणार किंवा AB सांगणार. बरोबर कोणते आहे? तर बरोबर दोन्ही आहे. कारण ज्यावेळेस एखाद्या त्रिकोणाचे दोन कोन सारख्या मापाचे असतात त्यावेळेस त्या
त्रिकोणाच्या दोन बाजू सुद्धा किंवा त्या कोनासमोरील बाजू सुद्धा सारख्याच मापाच्या असतात, म्हणजेच AB ची लांबी आणि BC ची लांबी सारखीच येते. तुम्ही दोन्हीपैकी कोणतीही घेतली तरी चालते. नाउ व्हॉट इज द थेरम? In the triangle ABC, both the angle A and C are 45 degree. Now what is the theorem for 45 90 theorem, the triangles theorem? If the angles of triangles are 45 90 degree, then side opposite to 45 is the side opposite to 45 is equal to the 1 by under root 2 into hypotenuse, which is the hypotenuse AC. AC is the hypotenuse. म्हणजेच काय की जर समजा एखाद्या त्रिकोणाचे कोन 45 आणि 90 अंशाचे असतील तर 45 अंश कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या व 1/वर्गमुळात 2 पट असते. म्हणून AB is equal to BC is equal to 1 by under root 2 into AC. अशा पद्धतीने आपण हे सोडवू शकतो. आता हे झालं काय की जर समजा दिलेले दोन त्रिकोण किंवा यांची माप अशा पद्धतीने असतील तर, म्हणजे 30 60 90 असतील किंवा त्याच्याही पुढे 45 90 असेल तर काय. आता त्याच्या पुढचा मुद्दा हे पाहिल्यानंतर पुढचा मुद्दा आहे सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल म्हणजे समरूपता आणि काटकोन त्रिकोण किंवा काटकोन त्रिकोणामधली समरूपता. सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल म्हणजे समरूपता आणि काटकोन त्रिकोण यांच्यामध्ये काय संबंध आहे. if now what is the similarity and angle right angle triangle? If in a right angle triangle, in a right angle triangle, a perpendicular drawn, drawn to the hypotenuse जर समजा आपण काय केलं, काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर लंब टाकला, परपेंडिक्युलर ड्रॉन टू द hypotenuse, then new formed two right angle triangle are similar to the original triangle, original triangle and similar to each other. काय बघा, जर तुम्ही काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर लंब टाकला, परपेंडिक्युलर ड्रॉन टू द हायपोटेन्युस, म्हणजे कशावर लंब टाकला तुम्ही, कर्णावर लंब टाकला, तर काय होतं हायपोटेन्युस, देन न्यू फॉर्म्ड टू राईट अँगल ट्रायंगल्स आर सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल अँड सिमिलर टू इच अदर. म्हणजे जर तुम्ही काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर लंब टाकला तर तो लंब काय करतोय की नवीन दोन काटकोन त्रिकोण तयार करतोय आणि ते नवीन तयार झालेले दोन काटकोन त्रिकोण हे मूळच्या काटकोन त्रिकोणाशी समरूप असतात आणि समरूप असल्यानंतर ते परस्परांशी सुद्धा किंवा एकमेकांशी सुद्धा समरूप असतात. हे थेरम आहे. हे थेरम आपण थोडक्यात
प्रूव्ह करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. नाव इन दिस राईट अँगल ट्रायंगल परपेंडिक्युलर ड्रॉन थ्रू द vertex B